नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण भारताचा आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 या घटकावर चर्चा करणार आहोत. सर्व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. अगदी MPSC राज्यसेवा असो, MPSC कंबाईन असो, UPSC असो, स्टाफ सिलेक्शन कमिशन असो, रेल्वे असो, प्रत्येक परीक्षामध्ये साधारणपणे 3 ते 4 प्रश्न या घटकावर आपल्याला विचारले जातात. त्यामुळे हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये हा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे हा स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून कसा महत्त्वाचा आहे याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आर्थिक पाहणी अहवाल 2025-26 हा भारताची शाश्वत आर्थिक वाढ आणि त्याचबरोबर भारताचं जगात वाढत असणारं महत्त्व या दोनही मुद्द्यांना अधोरेखित करून हा आर्थिक पाहणी अहवाल आपल्याला पाहावा लागतो. आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे थोडक्यात देशातील अर्थव्यवस्थेचं वार्षिक प्रगती पुस्तक असं आपण म्हणू. म्हणजे ज्याप्रमाणे आपण वर्षभर अभ्यास करतो सरतेशेवटी आपल्याला आपल्या संपूर्ण परफॉर्मन्सवर आधारित असं प्रगती पुस्तक मिळतं, त्याचप्रमाणे देशाच्या आर्थिक व्यवहाराचं जे प्रगती पुस्तक आहे ते प्रगती पुस्तक हे आर्थिक पाहणी अहवाल आपण त्याला म्हणू शकतो. आर्थिक पाहणी अहवालामध्ये वर्षभर देशामध्ये झालेल्या ज्या काही आर्थिक घडामोडी आहेत त्यांचा परामर्श घेतलेला असतो. त्यामध्ये देशाची आर्थिक दृष्टिकोनातून झालेली प्रगती याचा विचार केला जातो. तर यावर्षीचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे तो आपल्याला 29 जानेवारी 2026 रोजी सादर झाला. सामान्यतः केंद्रीय अर्थसंकल्पाच्या चर्चा सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे 29 जानेवारी 2026 ला तो सादर झाला. हा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे हा आर्थिक पाहणी अहवाल वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागामार्फत आणि मुख्य आर्थिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण होत असतो. यामध्ये नेमकं काय असतं तर मागील वर्षाचा आढावा असतो, GDP असतो, अंदाज असतात आणि त्याचबरोबर देशासमोर आर्थिक दृष्टिकोनातून असणारे आव्हानं असतात, त्याच्यावर असणारे उपाय असतात. सकारात्मक नकारात्मक दोनही मुद्दे यामध्ये विचारात घेतले जातात. तर या आर्थिक पाहणी अहवालाची काही महत्त्वाची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तसं पाहिलं तर हा आर्थिक पाहणी अहवाल मांडत असताना आपल्या 2 मुद्दे विचारात घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे जागतिक आव्हानं कोणती होती आणि भारताची भूमिका काय असेल. जागतिक आव्हानं ज्यावेळेला आपण एक देश म्हणून विचार करतो त्यावेळेला देशाच्या प्रगतीचा विचार करत असताना आपला संपूर्ण जगातील घडामोडींचा परामर्श घ्यावा लागतो. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जागतिक आव्हानामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो भूराजकीय तणाव आणि युद्धजन्य परिस्थिती. आज आपण पाहतो रशिया, युक्रेन किंवा हमास, इस्राईल यासारखे जी युद्ध चालू आहेत ते युद्धांचा परिणाम आपल्या आर्थिक व्यापारावर होत असतोय. त्याचबरोबर इराणमध्ये असणारा जो संघर्ष आहे, असे अनेक संघर्ष जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये चालू आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे हा कुठे ना कुठेतरी देशाच्या आर्थिक प्रगतीवर होत असतो. त्याचबरोबर जागतिक पुरवठा साखळीतील विस्कळीतपणा, रशिया युक्रेन सारखं जे युद्ध आहे या युद्धामुळे आपण पाहतो की रशियाला किंवा युक्रेनला जगाचं कोठार म्हटलं जातं. त्याच्यातून जगातील बहुतांश भागांना अन्नधान्याचा पुरवठा होत असतो. आज त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे युरोप, आशिया सारख्या खंडांच्या मध्ये सुद्धा महागाई अतिशय शिगेला पोचलेली आहे. त्याचा परिणाम जो आहे हा साहजिकच इतर सर्व देशांच्यावर होत असतो आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत विस्कळीतपणा येतोय. याचा अर्थ रशियासारखा तेल उत्पादक देश जो आहे त्या तेल उत्पादक देशापासून आपल्यापर्यंत पोहोचणार जे तेल आहे त्या तेलामध्ये कुठे ना कुठेतरी जर समजा त्या किमतीमध्ये चढ उतार झाला तर त्याचा परिणाम साहजिकच काय होत असतोय, महागाईवर होत असतोय, देशाच्या प्रगतीवर होत असतोय. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हमास, इस्राईल यांच्यामध्ये असणारा जो संघर्ष आहे या संघर्षामुळे किंवा पॅलेस्टाईनचा जो संघर्ष आहे या संघर्षामुळे लाल समुद्रामध्ये जो हुती समुदायाकडून होणारे जे वारंवार हल्ले आहेत त्यामुळे साहजिकच सुएझ कालवा जो आहे त्या सुएझ कालव्यामार्गे जवळपास नाही म्हटलं तर 15 ते 20% व्यापार हा त्या कालव्यामागे मधून होत असतो आणि मग तो वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे बऱ्याच जहाजांना अगदी केप ऑफ गुड होप मार्गे जाऊन आपला व्यापार पूर्ण करावा लागतो. त्यासाठी नेहमीच्या प्रवासापेक्षा 10 ते 12 दिवस जास्त लागतात, इंधन जास्त लागतं, त्याचबरोबर इतर टॅक्सेस जास्त भरावे लागतात आणि त्याच्यामुळे मालाच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ होते. असं जरी असलं
तरी आपण पाहू शकतो की ही जी जागतिक परिस्थिती आहे या प्रगत देशामधील महागाई, व्याजदरातील चढ उतार किंवा अमेरिकेचं जे टेरिफ धोरण आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रतिकूल परिणाम होत असताना सुद्धा भारताने 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. म्हणजे सलग 4थ्या वर्षी जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारत ठरलेला आहे. अंतर्गत मागणी आणि सरकारी भांडवली खर्चामुळे आजही स्थैर्य आहे. सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग देणाऱ्या ज्या काही जगभरातल्या संस्था आहेत, या संस्थांनी त्या रेटिंगमध्ये सुद्धा सुधारणा केलेली आहे. या भारताच्या दृष्टीने अतिशय जमेच्या बाजू आहेत. जर भारताच्या आर्थिक पाहणी अहवालाची आपण प्रमुख वैशिष्ट्य पाहायला गेलो तर हा जो अहवाल आहे 29 जानेवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक पाहणी 2025-26 ही सादर केली. यामध्ये महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर भारताचा विकास दर जो आहे हा चालू आर्थिक वर्षासाठी म्हणजे 2025-26 साठी 7.4% होता. जो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट जो आहे म्हणजे GDP जो आहे हा विकास दर आहे हा 7.4% होता आणि पुढील आर्थिक वर्षामध्ये 2026-27 मध्ये तो 6.8% ते 7.2% राहील असं अपेक्षित आहे. महागाईच्या बाबतीमध्ये आपण बघतो की एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा म्हणजेच जगामध्ये असणारी युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा पुरवठा साखळीमध्ये असणारा अडथळा असेल, या अशा अनेक कारणं असली तरी सुद्धा भारताच्या बाबतीमध्ये ही एक खूप जमेची बाजू आहे की नोव्हेंबर 2025 पर्यंत किरकोळ महागाई दर हा लक्षणीयरित्या घसरून 0.71% आला होता की जो आजपर्यंतचा ऐतिहासिक निचांक मानला जातो. म्हणजे त्यामुळे आपल्या ज्या किमती आहेत वस्तूंच्या ह्या स्थिर राहण्यामध्ये साहजिकच याचा फायदा झालेला आहे. म्हणजे ज्यावेळेला ही परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना जागतिक पटलावरचं जे वातावरण आहे हे खरं तर कोणत्याही देशामध्ये युरोप आशियासारख्या देशांच्यामध्ये युरोप आशिया खंडातल्या देशांच्यामध्ये आपण पाहतो की महागाई शिगेला पोचलेली असताना भारतात वस्तूंच्या किमती स्थिर आहेत. ही खूप जमेची बाजू आहे आणि हा मुद्दा जो आहे हा आपल्याला आर्थिक पाहणी अहवालात स्पष्टपणे मांडलेला दिसतो. दुसरं बेरोजगारी जो आहे, देशातील बेरोजगारीचा दर जो आहे हा ऑक्टोबर मधील 5.2% वरून नोव्हेंबर 2025 मध्ये 4.7% झालेला आहे. म्हणजे थोडक्यात बेरोजगारी सुद्धा कमी होत आहे असा या ठिकाणी मांडलेला आहे. आता आपण पाहिलं की भारताचा जो GDP आहे हा 2025-26 मध्ये 7.4% वाढला. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून हा आहे की ही जी क्षेत्रनिहाय कामगिरी आहे हे GDP मध्ये सर्वात जास्त योगदान जे आहे हे सर्वाधिक योगदान सेवा क्षेत्राचं आहे. सेवा क्षेत्राची वाढ जी आहे, सर्व्हिस सेक्टरची जी वाढ आहे ही 9.1% झालेली आहे. उद्योग क्षेत्राची वाढ जी आहे ही 6.2% झालेली आहे. कृषी क्षेत्रामध्ये मात्र आपल्याला 3.1% झाली म्हणजे 4.6% वरून 3.1% झालेली आहे. याचा अर्थ थोडीशी त्या घट झालेली आहे कृषी क्षेत्रामध्ये लक्षात येतं. अर्थात कृषी क्षेत्रामधली वाढ आणि घट ही बऱ्याचदा हवामानाची अनुकूलता, हवामानाची प्रतिकूलता यावर अवलंबून असते. त्यामुळे कृषी क्षेत्रातल्या उत्पन्नामध्ये मात्र 3.1% एवढीच वाढ झालेली आहे. म्हणजे तो तसा अंदाज आहे की मागील वर्षी 4.6%वरून घसरून तो 3.1%वर कृषी उत्पन्न राहील असं वाटतंय. आर्थिक पाहणी अहवालातला सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा जो आहे खाजगी अंतिम उपभोग खर्चातील वाढ. याच्यामध्ये प्रायव्हेट PFCE प्रायव्हेट फायनान्शियल कन्झम्पशन एक्सपेंडिचर जो आहे, प्रायव्हेट फायनान्शियल कन्झम्पशन एक्सपेंडिचर जो आहे हा 7.08% वाढलेला आहे. आता इथे तुमच्या लक्षात येत आहे, अगदी अर्थशास्त्राच्या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजत नसतील तरी एक गोष्ट लक्षात येते, खाजगी अंतिम उपभोग खर्च. उपभोग खर्च केव्हा वाढणार आहे? साहजिकच कोणती व्यक्ती हा उपभोग खर्च जो आहे तो प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे. हा जो उपभोग खर्च आहे हा प्रत्येक व्यक्तीचा जो इंडिव्हिज्युअल खर्च आहे याच्याबद्दल आपण चर्चा करतोय. हा उपभोग खर्च कधी वाढणार आहे? जेव्हा महागाई कमी असेल, त्याचबरोबर व्यक्तीचं उत्पन्न जास्त असेल, अशा वेळेला उपभोग खर्च वाढतो. आणि या ठिकाणी आपल्या दृष्टीने ही खूप जमेची बाजू आहे की हा जो उपभोग खर्च आहे हा 7.08% वाढलेला आहे आणि तो GDPच्या 61.5% पोहोचला आहे. म्हणजे 2012 नंतर हा सर्वात उच्चांकी असा स्तर आहे की हे मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यावे लागतील. ह्या कन्सेप्ट सुद्धा थोड्याशा बऱ्याच स्पर्धा परीक्षांना हे फुल फॉर्म तुम्हाला विचारले जातात. PFCE म्हणजेच प्रायव्हेट फायनल कन्झम्पशन एक्सपेंडिचर जो आहे
हा 7.08% वाढला आहे आणि तो 61.5 GDPच्या 61.5% पोहोचला आहे. आता ह्या वाढीची मुख्य कारणं काय असतील तर सगळ्यात महत्त्वाचं कमी महागाई दर, बाजारपेठेतील किमती नियंत्रणात असल्याने ग्राहकांच्या खर्चात वाढ झालेली आहे, स्थिर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने लोकांच्या उत्पन्नात स्थिरता आलेली आहे आणि वाढती वास्तविक क्रयशक्ती रिअल पर्चेसिंग पॉवर, लोकांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे. त्याच्यामुळे हा जो खाजगी अंतिम उपभोग खर्च आहे याच्यामध्ये वाढ झाली आपल्याला दिसून येते. उपभोगाचा जो कल आहे यामध्ये ग्रामीण उपभोग, कृषी क्षेत्रातील दमदार कामगिरीमुळे ग्रामीण भागातील मागणीला मोठी चालना मिळाली आहे. कर सुसूत्रीकरणामुळे शहरी भागातील लोकांच्या खर्चात सुधारणा झाली आहे. असे मुद्दे आपल्याला त्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद केले दिसून येतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण पाहिलं की सेवा क्षेत्रामधली जी वाढ आहे ही सेवा क्षेत्रामध्ये जी वाढ झालेली आहे ही 9.3% झालेली आहे. आता सेवा क्षेत्रामध्ये जी वाढ झालेली आहे की जर आपण पाहिलं की पुरवठ्याच्या बाजूचा विचार करता सेवा क्षेत्र हे भारताच्या आर्थिक विकासाचं मुख्य चालक राहिलं आहे. म्हणजे ज्यावेळेला जीडीपीचा पण विचार करतो, जीडीपी वाढतो, यामध्ये सेवा क्षेत्राचं योगदान हे जे आहे हे सर्वात जास्त आहे. सेवा क्षेत्रातील स्थूल मूल्यवर्धन आपण ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड असं म्हणतो, हे 9.3% वाढलेलं आहे. ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड याचा अर्थ काय होतो, जर समजा तुम्ही एखादी वस्तू घेतली, कच्चा माल घेतला आणि त्याच्यापासून एक वस्तू तयार केली तर त्या वस्तूच्या किमतीमध्ये होणारी वाढ, म्हणजे समजा तुमच्याकडे समजा तुम्हाला केक तयार करायचा आहे. केक तयार करण्यासाठी समजा तुम्हाला जो कच्चा माल लागतोय तो कच्चा माल एक साधारणपणे त्याला 60 रुपये खर्च झाला आणि त्याच्यातून तुम्ही तयार केला जो केक आहे हे तुमचं फायनल प्रॉडक्ट झालं. हे फायनल प्रॉडक्ट समजा तुम्ही 100 रुपयाला विकला तर तुम्हाला जो खर्च झालेला आहे हा खर्च किती झाला, 60 रुपये झाला आणि तुम्ही विकताना ते 100 रुपयाला विकलं, म्हणजे तुमची काय झाली, ती व्हॅल्यू ॲडेड झाली. अशी जी ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आहे सर्व्हिस सेक्टरची ही 9.1% आहे, 9.3% वाढलेली आहे आणि संपूर्ण आर्थिक वर्षात या क्षेत्रात 9.1% वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. यामध्ये हा थोडासा GVA ही संकल्पना थोडीशी समजून घ्या. GVA याचा फुल फॉर्म आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड, म्हणजे थोडक्यात स्थूल मूल्यवर्धन, एकत्रित मूल्यवर्धन. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर उत्पन्नाच्या प्रत्येक टप्प्यावर वस्तूच्या मूल्यात झालेली वाढ म्हणजे मूल्यवर्धन होय. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात कृषी, उद्योग किंवा सेवा किती निव्वळ उत्पादन झाले हे मोजण्यासाठी GVAचा वापर केला जातो. म्हणजे होतंय कसं बघा, म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की अगदी ज्या वेळेला ब्रेड तयार करायचं आहे तुम्हाला रॉ मटेरियल लागणार आहे. ते रॉ मटेरियल तुमचं 60 रुपयाचं आहे, तुम्ही ब्रेड तयार केला, सुट्टा ब्रेड तुम्ही विकताय त्यावेळेला तो 100 रुपयाला विकताय, म्हणजे त्याच्यामध्ये 40 रुपये हे तुमचं मूल्यवर्धन झालं. समजा परत तुम्ही ते अगदी त्याचा फायनल प्रॉडक्ट तयार, प्रोसेसिंग नंतर एकदम फायनल प्रॉडक्ट तयार केला, त्याला पॅकेजिंग वगैरे व्यवस्थित केलं, पॅकेजिंग केल्यामुळे थोडंसं ते ब्रँडेड वाटायला लागलं, त्याची किंमत वाढणार आहे, समजा ती 120 रुपये झाली, म्हणजे 20 रुपये हे मूल्यवर्धन झालं. म्हणजे थोडक्यात मूल्यवर्धन जे आहे हे उत्पन्नाच्या प्रत्येक टप्प्यावर त्या वस्तूच्या मूल्यात झालेली जी वाढ आहे त्याला आपण मूल्यवर्धन असं म्हणतो. आणि संपूर्ण क्षेत्राचं एकत्रित मूल्यवर्धन याचा अर्थ ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड असा त्याचा अर्थ होतो. यामध्ये तुमच्या लक्षात येईल की GVA काढण्याचं हे सूत्र लक्षात ठेवा, हे परीक्षांना विचारलं जातं. जर GVA काढायचं आहे तर तुम्हाला एकूण उत्पादनाचं मूल्य त्याच्यातून मध्यवर्ती उपभोग म्हणजे कच्चा मालाचा जो खर्च आहे तो वजा करावा लागतो. म्हणजे जसं आपण पाहिलं की एकूण उत्पादनाचं मूल्य जे तुम्ही फायनल प्रॉडक्ट तयार केला, मग आपण म्हटलं आपण केक तयार केला, केक तयार करताना त्याला 100 रुपये लागले, त्याची किंमत तयार झाल्या केकची 100 रुपये होती. त्यासाठी तुम्ही कच्चा माल जो आहे हा 60 रुपयाचा वापरला तर 100 वजा 60 तुमचा GVA हे 40 रुपये झाला. तर अशा पद्धतीने हा GVA काढला जातो, थोडक्यात ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड काढलं जातं. आणि या GVA आणि GDP मधला संबंध आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं. GVA जो आहे हा उत्पादकाच्या बाजूने असतो, तर GDP जो आहे तो ग्राहकाच्या म्हणजे उपभोक्त्याच्या बाजूने असतो. GDP जो आहे हा उपभोक्त्याच्या बाजूने जी मागणी असते त्याच्यासाठी GDP काउंट केला जातो आणि GVA जो आहे तो उत्पादकाच्या बाजूने म्हणजे पुरवठ्याच्या बाजूने तो GVA काउंट केला जातो. GDP आणि GVA मधला जो संबंध आहे म्हणजे थोडक्यात GDP आणि GVA हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं आपण म्हणतो. GDP याचा अर्थ एकूण GVA, उत्पादनावरील कर, म्हणजे मगाशी आपण पाहिलेलं होतं की समजा आपण केक तयार केला आणि जो 100 रुपयाचा जो केक आहे त्याच्यामध्ये जो GVA झाला 40 रुपये,
त्याच्यावर जे काही टॅक्सेस लागत असतील ते टॅक्सेस वजा उत्पादनावरील अनुदाने. म्हणजे आपण बघतो की बऱ्याचदा शासन आपल्याला वेगवेगळ्या उत्पादनावर जीवनावश्यक वस्तूंच्यावर काही सबसिडीज देतं. त्या सबसिडीज वजा केल्या की तुम्हाला काय मिळणार आहे, जीडीपी. जीडीपी इज इक्वल टू जीव्हीए प्लस टॅक्सेस मायनस सबसिडीज. जीडीपी इज इक्वल टू जीव्हीए प्लस टॅक्सेस मायनस सबसिडीज. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हा जो जीव्हीए आहे याची आकडेवारी नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन NSO द्वारे ही आकडेवारी जाहीर केली जाते आणि जानेवारी 2015 पासून जीव्हीए ही संकल्पना वापरली आणि त्यामुळे स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. त्याच्यावर तुम्हाला परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्या पुढचा मुद्दा आहे राजकोषीय स्थैर्य आणि जागतिक विश्वास. म्हणजेच राजकोषीय स्थैर्य यामध्ये आपण पाहू शकतो की जे सार्वभौम क्रेडिट रेटिंग आहे किंवा सॉव्हेरियन क्रेडिट रेटिंग आहे 2025 मध्ये जगातल्या ज्या 3 प्रमुख जागतिक संस्था आहेत त्यांनी भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केलेली आहे. याच्यामध्ये पहिली जी आहे मॉर्निंग स्टार DBRS जी आहे, S&P ग्लोबल आहे आणि R&I इनकॉर्पोरेशन आहे. या कंपन्यांनी जी आहे ती भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केलेली आहे. भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली याचा अर्थ काय, तर भारताच्या आर्थिक धोरणावर जागतिक गुंतवणूकदारांचा विश्वास वाढत आहे. भारतामध्ये जी फॉरेन इन्व्हेस्टमेंट येणं असेल किंवा भारताकडे अधिक व्यापार आकर्षित होणं असेल, या गोष्टीमध्ये हे राजकोषीय स्थैर्य अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला असणाऱ्या संस्था तुम्हाला रेटिंग सुधारणा करतात त्यावेळेला साहजिकच जगाचा आपल्या अर्थव्यवस्थेकडे बघणारा दृष्टिकोन हा बदलत असतो. याच्या पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे महसूल प्राप्तीमधील वाढ, रिव्हेन्यू ग्रोथ. आता यामध्ये जर आपण पाहिलं की जे महसूल प्राप्तीमधील म्हणजे महसुली उत्पन्नामधली वाढ, महसुली उत्पन्नाचा जर आपण विचार केला तर महसुली उत्पन्न जे आहे हे आपल्याला करामधून मिळणारं उत्पन्न, करेत्तर उत्पन्न अशा दोन्ही प्रकारचं उत्पन्न जे आहे हे आपण महसुली उत्पन्नामध्ये काउंट करतो. जर आपण पाहिलं तर एकूण महसुली प्राप्ती जी आहे ही जीडीपीच्या 9.2% आहे आर्थिक वर्ष 2025 मध्ये. 2016 ते 2020 मध्ये ही साधारणपणे 8.5% होती. म्हणजेच एकूण महसुली उत्पन्न जे आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे ते 8.5%वरून आता 9.2% झालेलं आहे. साहजिकच महसुली उत्पन्न कधी वाढणार आहे, ज्यावेळेला करांचा भरणा वाढेल. साहजिकच प्रत्यक्ष कर असो अप्रत्यक्ष कर असो कोणतेही करदात्यांची संख्या वाढते, करांची संख्या वाढते, त्यावेळेला महसुली उत्पन्न वाढत असतं आणि त्याच्यामुळे इथे तुमच्या लक्षात येईल यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे योगदान आहे ITR भरणाऱ्यांची संख्या 6.9 कोटीवरून 9.2 कोटीवर झालेली आहे. म्हणजेच याच्यामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये हे 6.9 कोटी होतं, 6.9 कोटी होती, 2025 मध्ये ही 9.2 कोटी झालेली आहे. त्याचबरोबर गैर कॉर्पोरेट कर जे आहेत ते महामारीच्या अगोदर म्हणजेच करोना महामारीच्या अगोदर 2.4 होते ते 3.3% वाढलेले आहेत. तर यामध्ये ही महत्त्वाची मुद्दे लक्षात घ्या. महसूल उत्पन्नामध्ये झालेली जी वाढ आहे ही 2016 ते 20 मध्ये 8.5% होती, ती 2025-26 मध्ये 9.2% झालेली आहे. याचं महत्त्वाचं कारण काय, तर जो प्रत्यक्ष कर आहे इन्कम टॅक्स ह्या करदात्यांच्या मध्ये विलक्षणीय वाढ झालेली आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये ही संख्या 6.9 कोटी होती, आता 9.2 कोटी लोक जे आहेत देशातले हे कर भरत आहेत, इन्कम टॅक्स भरत आहेत आणि त्याच्यामुळे ही वाढ झालेली आहे. थोडं परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही संकल्पना समजून घेऊया की सरकारी महसूल उत्पन्न म्हणजे नेमकं काय असतं. तर सरकारी महसूल उत्पन्न जे आहे हा असा सरकारचा उत्पन्नाचा स्रोत आहे की याच्यावर कोणतीही लायबिलिटी नाही, सरकारचं कुठलंही कर्ज यामुळे वाढत नाही. त्याचबरोबर हे उत्पन्न मिळवण्यासाठी सरकारला कोणतीही गुंतवणूक करावी लागत नाही किंवा सरकारी मालमत्ता याच्यामध्ये कमी होत नाही. म्हणजेच दोन महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवा की सरकारी महसूल उत्पन्नाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य, मुख्य अटी कोणत्या आहेत, नो लायबिलिटी, नो ॲसेट रिडक्शन. नो लायबिलिटी, सरकारला सरकारवर कोणतंही दायित्व होत नाही, सरकारच्या कर्जामध्ये वाढ होत नाही आणि सरकारला स्वतःची कुठलीही संपत्ती गमवावी लागत नाही, सरकारी मालमत्ता कोणतीही कमी होत नाही. आता याचं जे वर्गीकरण आहे महसुली उत्पन्नाचं हे दोन भागामध्ये करतो आपण, कर महसूल आणि करेत्तर महसूल. कर महसूल आणि करेत्तर महसूल, कराच्या मार्गाने प्राप्त होणारं उत्पन्न आणि करेत्तर मार्गाने म्हणजे कर सोडून इतर मार्गाने प्राप्त होणारं उत्पन्न. आता जे कर महसूल आहे
हे कर दोन प्रकारचे आहेत, प्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे. प्रत्यक्ष कर याचा अर्थ जसं इन्कम टॅक्स आपण स्वतः भरतो, प्रॉपर्टी टॅक्स आपण स्वतः भरतो, प्रॉपर्टी गेन टॅक्स आहे तुम्ही एखादी वस्तू विकल्यानंतर तिच्यावर तुम्हाला मिळणारा जो, ते समजा तुम्ही तुमचा फ्लॅट आहे तो विकला आणि तो तुम्ही खरेदी करताना समजा 50 लाखाला खरेदी केलेला होता आणि तुम्ही पुढच्या वर्षामध्ये तो समजा 80 लाखाला विकला, तर तुम्हाला जो प्रॉपर्टी गेन झाला म्हणजे 30 लाख तुम्हाला जो फायदा झाला याच्यावर जो टॅक्स भरावा लागतो त्याला प्रॉपर्टी गेन टॅक्स म्हणतो. त्याचबरोबर आपण प्रॉपर्टी टॅक्स भरतो शासनाकडे किंवा इन्कम टॅक्स आपण स्वतः भरतो. असे जे कर आहेत यांना आपण काय म्हणत असतो, किंवा कॉर्पोरेट टॅक्स आहे. कॉर्पोरेट टॅक्सचा अर्थ कंपन्यांच्या नफ्यावर भरला जाणारा, ज्या कंपन्या आहेत त्यांच्या नफ्यावर भरला जाणारा जो टॅक्स आहे त्याला आपण कॉर्पोरेट टॅक्स म्हणतो. हे सगळे टॅक्स जे आहेत हे प्रत्यक्ष टॅक्स आहेत, प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्स आहेत, प्रत्यक्ष कर आहेत. अप्रत्यक्ष करामध्ये जीएसटी, वस्तू आणि सेवावर आपण जो कर भरतो हा आपण प्रत्यक्ष भरत नाही. म्हणजे समजा मी बिस्किटचा पुडा विकत घेतला तर त्याच्यामध्ये जीएसटी इन्क्लुझिव्ह असतो, म्हणजे त्या किमतीमध्येच तो असतो. ज्यावेळेला आपण ती वस्तू खरेदी करतो त्याला आपोआपच तो शासनाकडे जात असतो, त्यामुळे तो अप्रत्यक्ष कर झाला. जीएसटी आहे, त्याच्यानंतर सीमाशुल्क आहे, सीमाशुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी आहे, आणि त्याचबरोबर उत्पादन शुल्क आहे, दारू किंवा अल्कोहोल यासारख्या उत्पन्नावर जो कर भरला जातो हा आपण अप्रत्यक्षरित्या भरतो. तर हे अप्रत्यक्ष कर. तर थोडक्यात कर महसुलामध्ये प्रत्यक्ष करातून आणि अप्रत्यक्ष करातून शासनाकडे उत्पन्न निर्माण होतं. खरेतर महसुलामध्ये शासनाला मिळणारे व्याज आहेत, लाभांश आहे म्हणजे इंटरेस्ट असेल, डिव्हिडंड असेल, कर्जावरील व्याज आणि सरकारी कंपन्यांचा नफा, त्याचबरोबर वेगवेगळ्या आपण फीज भरतो, फाईन्स भरतो म्हणजे शुल्क आहेत, दंड आहेत, लायसन्स फी असेल, कोर्ट फी असेल, ट्रॅफिकचे रूल मोडले म्हणून आपण दंड भरतो. यासारखं जे सगळं उत्पन्न येतं हे सगळं उत्पन्न करेक्टर येतं. हे तुम्ही कुठलीही फीज भरता, समजा तुम्हाला एखाद्या धंदा सुरू करायचा आहे त्यासाठी लायसन घ्यायचं आहे, लायसन्ससाठी तुम्ही फी भरतो, आपण मुद्रांक शुल्क भरतो, अशासारखे जे शुल्क भरले जातात किंवा जे आपण पेनल्टीज भरतो म्हणजे थोडक्यात ट्रॅफिकचे दंड असतील किंवा कुठे आपण आपल्याकडून एखादा नियम तोडला गेला त्याच्याबद्दल आपण जी काही पेनल्टी भरतो, ह्या सगळ्या पेनल्टीज ज्या आहेत या सुद्धा करेक्टर महसुलामध्ये येतात. आणि त्याचबरोबर परदेशाकडून मिळणारी विना परतावा जी मदत आहे, विना परतावा म्हणजे ती परत आपल्याला करायची नाही, काही आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळणारी जी मदत आहे ती अनुदानांच्या मध्ये येते, तर यांचा समावेश हा करेक्टर महसुलामध्ये होतो. तर माझ्या मते ही कन्सेप्ट तुम्हाला सर्वांना समजली असेल. महसुली उत्पन्नामध्ये कर महसूल आणि करेक्टर महसूल या दोनही संकल्पना एकत्र येतात. अर्थात हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं, हे उत्पन्न नियमित स्वरूपाचं असतं. साहजिकच कर हा प्रत्येक वर्षी आपला भरावा लागतो. अगदी जीएसटीचा विचार आपण केला तर रोज आपण नाही म्हटलं तर अनेक गोष्टी खरेदी करत असतो, त्यामुळे हे कधीही खंड पडणारं असं उत्पन्न नाही. प्रत्यक्ष कर असो अप्रत्यक्ष कर असो हे नियमित भरले जातात, त्यामुळे हे जे उत्पन्न आहे नियमित स्वरूपाचं असतं. हे परत करण्याची कायदेशीर जबाबदारी सरकारवर नसते. म्हणजे हे परत अर्थात ज्यावेळेला तुम्ही एक्स्ट्रा टॅक्स वगैरे भरता तर तो रिफंड केला जातो, परंतु तुम्ही भरलेला जो ॲक्च्युअल टॅक्स आहे तो मात्र परत करण्याची जबाबदारी सरकारवर नसते. आणि याच्यामध्ये आणखी एक संकल्पना पुढे येईल, महसुली तूट. जर समजा महसुली उत्पन्न हे महसुली खर्चापेक्षा कमी असेल तर ती तूट त्या ठिकाणी निर्माण होते. म्हणजे समजा माझ्याकडे माझं महसुली उत्पन्न 100 रुपये आहे आणि खर्च मात्र जो आहे हा खर्च मात्र 120 रुपये आहे, तर ती महसुली तूट जी आहे ही 20 रुपये असणार आहे. पण महसुली खर्च ही संकल्पना आपण पुढे बघणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे जीएसटी आणि व्यवहाराची गती. आपण पाहिलं की आपल्या महसूल उत्पन्नामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे हा जीएसटीचा आहे. आणि यामध्ये आपल्या लक्षात येईल की जीएसटीचं जे एकूण संकलन आहे हे एप्रिल ते डिसेंबर 2025 पूर्ण आर्थिक वर्षाचं नव्हे, एप्रिल ते डिसेंबर 2025 17.4 लाख कोटी हे जीएसटी संकलन झालेलं आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचं योगदान सर्वात जास्त आहे. 15 ते 16% जीएसटी हा केवळ महाराष्ट्राकडून भरला जातो. वार्षिक वाढ जी आहे ही यामध्ये 6.7% आहे, जीडीपीशी सुसंगत आहे. जीडीपी आपला साधारणपणे 7% वाढत आहे आणि ही जी वाढ आहे ही 6.7% आहे. ई वे बिलमध्ये 21% वार्षिक वाढ झालेली आहे. ई वे बिल याचा अर्थ काय, तर साहजिकच जे आंतरराज्यीय किंवा म्हणजे इंटरस्टेट इंट्रास्टेट जे व्यापार होतात यांच्यामध्ये जे बिल क्रिएट केलं जातं, जसं पहिला म्हणजे आपण जीएसटीचा विचार केला
तर स्टेट जीएसटी आहे, SGST, सेंट्रल जीएसटी आहे, CGST आणि IGST आहे, इंटिग्रेटेड जीएसटी. तर त्याप्रमाणे हे जे ई वे बिल जे आहे, हे ई वे बिल तुमच्या आंतरराज्यीय व्यापारावर तुम्हाला द्यावं लागतं आणि त्याच्यामधून मिळणारं जे उत्पन्न आहे. थोडक्यात हे जे सगळे आकडे आहेत हे देशांतर्गत व्यापार आणि वस्तूंच्या वाहतुकीतील प्रचंड वेग दर्शवतात. ई वे बिलमध्ये 21% वाढ झालेली आहे. याचा अर्थ देशांतर्गत व्यापार आणि वस्तूंची वाहतूक जी आहे ही प्रचंड वेगाने वाढलेली आहे. ई वे बिल जे आहे हे देशांतर्गत वस्तूंचं, म्हणजे समजा एखादा माल तुम्ही महाराष्ट्रातून जवळच्या आंध्र प्रदेश राज्यामध्ये नेत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला जो टॅक्स भरावा लागतोय तो ई वे बिलच्या रूपामध्ये तुम्हाला भरावा लागतो. ई वे बिल जनरेट करून तो भरावा लागतोय. तर याच्यामध्ये 21% वाढ झालेली आहे. जीएसटी संकलनाबद्दल, जीएसटी बद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे वन नेशन वन टॅक्स या तत्वाने आपण जीएसटी 1 जुलै 2017 पासून भारताने जीएसटी ही कर प्रणाली स्वीकारली आणि त्याच्यामुळे अनेक टॅक्स जे आहेत हे अनेक टॅक्स कमी झाले आणि आपल्याला जीएसटी हा एकच टॅक्स प्रणाली तिथे लागू झाली. यामध्ये जीएसटीचं संकलन करणारी जी सर्वोत्तम राज्य आहेत यामध्ये पहिलं जे आहे महाराष्ट्र साधारणपणे 15 ते 16% जीएसटी संकलन जे आहे हे महाराष्ट्राकडून केलं जातं. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे भारताची आर्थिक राजधानी मुंबई असल्यामुळे या ठिकाणी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स जो आहे म्हणजे त्याच्यामध्ये वस्तू आणि सेवा कर जो आहे याचं संकलन सर्वात जास्त होतं. महाराष्ट्रामध्ये औद्योगिक शहरं, प्रगत सेवा क्षेत्र जास्त आहेत आणि त्याच्यामुळे देशाच्या एकूण जीएसटी संकलनामध्ये 15% ते 16% वाटा जो आहे हा कुणाचा आहे? महाराष्ट्राचा आहे. 2 नंबर आहे कर्नाटक. कर्नाटकामध्ये आपण पाहतो द्वितीय क्रमांक आहे. याचं कारण बंगळुरू या ठिकाणी असणारं त्यांचं IT हब आहे आणि सेवा क्षेत्रामध्ये मोठी उलाढाल कर्नाटकामध्ये होत असते. त्याच्यामुळे कर्नाटक जे आहे हे कर्नाटक अतिशय महत्त्वाचं दुसऱ्या क्रमांकाचं जीएसटी संकलन करणारं राज्य आहे. तिसऱ्या क्रमांकाचं जे राज्य आहे हे गुजरात आहे. त्याचा तृतीय क्रमांक आहे. मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब आहे, पेट्रोलियम कंपन्या आहेत, हिरे उद्योग आहे. त्याच्यामुळे याचा जीएसटीचा वाटा जो आहे हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू आहे. तामिळनाडू ऑटोमोबाईल क्षेत्र असेल, अगदी भारताचं डेट्रॉईट त्याला म्हणतो, वस्त्रोद्योग आणि अभियांत्रिकी उद्योग असतील तर यामुळे तामिळनाडू जास्त टॅक्स भरतं. त्याच्यानंतर हरियाणाचा जो क्रमांक आहे तो 5वा क्रमांक आहे. गुरुग्राममधील कॉर्पोरेट कार्यालय असतील आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र असेल त्याच्यामुळे हरियाणाचं जो जीएसटी संकलन आहे हे 5व्या क्रमांकावर आहे. यामध्ये महाराष्ट्राची आकडेवारीबद्दल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. मासिक सरासरी जीएसटी संकलन जे महाराष्ट्राचं आहे हे 30,000 कोटीच्या वर आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा जो आपण मोठा जीएसटीपी जो मोठा कराचा जो टॅक्स बेस आहे हा टॅक्स बेस महाराष्ट्रामध्ये आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि ई कॉमर्स क्षेत्रातल्या वाढीमुळे महसुलामध्ये देखील लक्षणीय वाढ झालेली आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की जीएसटी कर संकलन करणारी जी अग्रगण्य राज्य आहेत, महाराष्ट्र 15 ते 16% कर संकलन करतं, कर्नाटक 9 ते 10%, गुजरात 8 ते 9%, तामिळनाडू 7 ते 8%. ही पहिली 4 क्रमांकातली जी राज्य आहेत आणि यांची प्रमुख क्षेत्र जे आहेत महाराष्ट्र सेवा क्षेत्र असेल, बँकिंग असेल, उद्योग असेल, कर्नाटक IT आणि स्टार्टअप्समुळे, गुजरात मॅन्युफॅक्चरिंग आणि हिरे उद्योगामुळे आणि तामिळनाडू ऑटोमोबाईल वस्त्रोद्योगामुळे त्यांचा जीएसटी संकलनातला वाटा जास्त आहे. आपण जर ग्रॉस जीएसटी कलेक्शन बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक वर्षी याच्यामध्ये स्थिर वाढ झालेली दिसून येते. 2021-22 मध्ये 14.9 लाख करोड होतं, 2022-23 मध्ये 18.1 लाख करोड होतं, 2023-24 मध्ये 20.2 लाख करोड होतं, 2024-25 मध्ये 22.1 लाख करोड होतं आणि 2025-26 जी आकडेवारी आहे ही फक्त एप्रिल ते डिसेंबर, कारण जानेवारीमध्ये आर्थिक पाहणी अहवाल प्रसिद्ध झाला तोपर्यंत 17.4 लाख करोड अशी जीएसटीमध्ये वाढ होती. म्हणजे स्थिर वाढ आपल्याला या ठिकाणी दिसून येईल. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे केंद्र सरकारचा प्रभावी भांडवली खर्च. भांडवली खर्च जो आहे, साहजिकच भांडवली खर्च कशाला म्हटलं जातं तर भांडवल म्हणून जी भांडवलासाठी जी सरकार इन्व्हेस्टमेंट करत आहे त्याला आपण भांडवली खर्च म्हणजे थोडक्यात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, पायाभूत सुविधा असतील किंवा मालमत्ता निर्मितीवर केला जाणारा जो खर्च आहे त्याला आपण भांडवली खर्च असं म्हणतो. भांडवली खर्च जो आहे हा कोविड पूर्व जो भांडवली खर्च आहे हा 2.7% होता आणि कोविड नंतर 3.9%, सरासरी 2.7% वरून 4% एवढी वाढ भांडवली खर्चामध्ये झाली. आणि आपण बघतोय की
मागील काही वर्षांच्या मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे भारतामध्ये झपाट्याने वाढत आहेत. म्हणजे अगदी मुंबईसारख्या शहराचा आपण विचार केला तर अगदी मेट्रो असतील, कोस्टल रोड्स असतील, यासारख्या सुविधांच्यामुळे शहराचा चेहरामोहरा बदलून गेलेला आहे. साहजिकच यामुळे भांडवली खर्च जो आहे हा भांडवली खर्च वाढत आहे. ज्यावेळेला भांडवली खर्च वाढतो त्यावेळेला देशात रस्ते, रेल्वे, बंदराचा विकास वेगाने होतो. जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा विकास होतोय तेवढ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. महागाईचा दर कमी होण्यामध्ये त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. तर या ठिकाणी भांडवली खर्चाचा विचार करत असताना आपल्याला केंद्र शासनाची ही जी विशेष सहाय्य योजना आहे, स्पेशल असिस्टंट टू स्टेट्स, SASCI जी योजना आहे, या योजनेबद्दल थोडंसं आपल्याला समजून घ्यावं लागेल. स्पेशल असिस्टंट टू स्टेट्स फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर, त्याचं पूर्ण नाव आहे स्पेशल असिस्टंट टू स्टेट्स, राज्यांना विशेष सहाय्य. कशासाठी? फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर. फॉर कॅपिटल एक्सपेंडिचर असं पहिलं नाव होतं याचं. आता या ठिकाणी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असं केलं आहे. म्हणजे SACI, ह्या CI जो आहे याचं फुल फॉर्म आहे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. सुरुवातीच्या काळामध्ये हे जे नाव होतं हे कॅपिटल एक्सपेंडिचर असं होतं. राज्यांनी भांडवली खर्चात वाढ करावी यासाठी केंद्राची ही प्रोत्साहनपर योजना आहे. राज्यांनी आपला भांडवली खर्च GDPच्या 2.8% ठेवला पाहिजे. 2.8% राखलेला आहे. या ठिकाणी तो 2.4% समजा, 2.4% या ठिकाणी तो फॉन्ट चेंज झालेला आहे. 2.4% जो आहे हा राखण्यामध्ये राज्यांना यश मिळालेलं आहे. याच्यामध्ये जर थोडंसं या योजनेबद्दल सविस्तर माहिती लक्षात घ्या, कारण याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारण्याची खूप जास्त शक्यता आहे. स्पेशल असिस्टंट टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजना. ही योजना जी आहे ही योजना 2020-21 मध्ये सुरू झाली. 2020-21 मध्ये या योजनेला सुरुवात झाली. कोविड-19 नंतर आर्थिक पुनर्जीवनासाठी सुरू करण्यात आली होती. म्हणजे त्यावेळेला आपण पाहतोय की कोविडची जी परिस्थिती होती त्या कोविडच्या परिस्थितीमध्ये आर्थिक घडी जी आहे ही प्रत्येक राज्याची विस्कटलेली होती आणि ही आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी केंद्र शासनाने राज्यांना मदत व्हावी म्हणून ही योजना सुरू केलेली होती. त्याचं स्पेशल असिस्टंट टू स्टेट फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट, सुरुवातीला याचं नाव कॅपिटल एक्सपेंडिचर असं होतं, ते परत कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असं करण्यात आलं. सुरुवातीला SASCE नावाने ही सुरू केलेली होती. आता ते जे नाव आहे स्पेशल असिस्टंट टू स्टेट्स फॉर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. हे लक्षात येतं की साहजिकच ही इन्व्हेस्टमेंट कोण करते? केंद्र सरकार करते. खर्च कोण करते? राज्य सरकार करते. त्यामुळे सुरुवातीचं नाव जे होतं ते एक्सपेंडिचर होतं, ते बदलून आता इन्व्हेस्टमेंट करण्यात आले. कारण हे जे मदत आहे ही मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ही तरतूद लक्षात ठेवा. SASCI या योजनेमार्फत राज्यांना जी मदत केली जाते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, ही जी मदत केली जाते केंद्र सरकार राज्यांना 50 वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देते. जर राज्यांना पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे तर केंद्र सरकार हे राज्यांना 50 वर्षासाठी व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून देते. राज्यांनी आपल्या भागात रस्ते, पूल, सिंचन, आरोग्य, शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधांवर भर द्यावा. म्हणजे राज्यांनी आपला भांडवली खर्च वाढवावा. राज्यांनी आपला भांडवली खर्च वाढवावा. भांडवली खर्च हा असा खर्च आहे की ज्याच्यामधून तुम्हाला साहजिकच फायदा होणार आहे. जेवढा भांडवली खर्च वाढेल तेवढं उत्पन्नाचे मार्ग वाढणार आहेत आणि त्याचबरोबर रोजगार निर्मितीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे राज्यांनी भांडवली खर्च वाढवावा जेणेकरून अर्थव्यवस्थेला गती मिळेल. ही योजना खरं तर आज आपण पाहतो की जागतिक पटलावरची परिस्थिती अतिशय प्रतिकूल असताना सुद्धा भारतामध्ये आर्थिक स्थैर्य असण्याचं कारण केंद्र शासनाने ज्या सुरू केलेल्या अशा काही योजना आहेत, या योजनांच्यामुळे आपल्यामध्ये आर्थिक स्थैर्य आपल्याला असल्याचं लक्षात येतं. योजनेची सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य हे मुद्दे लक्षात घ्या की या योजनेचा मल्टिप्लायर इफेक्ट काय आहे. या योजनेत असं मानलं जातं की या योजनेतून खर्च केलेल्या प्रत्येक 1 रुपयामुळे GDP मध्ये 3 रुपयाची वाढ होते, तिप्पट वाढ होते. जर मी भांडवलावर 1 रुपया खर्च केला तर GDP मध्ये 3 रुपयाची वाढ होते. तिप्पट 300% फायदा हा GDPला याचा होणार आहे. त्यामुळे भांडवली खर्चाला प्रोत्साहन दिलं जातं. राज्याने आपले भांडवली खर्च वाढवण्यासाठी हे कर्ज अतिरिक्त बळ देतं. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की त्यामुळे केंद्र शासन हे जे कर्ज आहे हे 50 वर्ष बिनव्याजी देते. 50 वर्ष बिनव्याजी हे कर्ज देत आहे. कारण जेवढा भांडवली खर्च वाढणार आहे तेवढा GDP मध्ये तेवढी जास्त वाढ होणार आहे.
आणि ह्या GDP मध्ये वाढ झाली तर साहजिकच त्याचा जो फायदा आहे हा भारतातल्या नागरिकांना होणार आहे. पुढे भांडवली खर्चाला प्रोत्साहन. राज्याने आपला भांडवली खर्च वाढवण्यासाठी हे कर्ज अतिरिक्त आर्थिक पाठबळ देतं. सुधारणांशी जोडणी. कर्जाचा काही हिस्सा राज्यांनी केल्या विशिष्ट सुधारणांवर म्हणजे शहरी सुधारणा असतील, जुन्या गाड्या स्क्रॅप करणं असेल, डिजिटल पायाभूत सुविधा असेल, याच्यावर देखील तो अवलंबून असतो. पुढचा मुद्दा आहे राज्य सरकारची राजकोषीय तूट. राजकोषीय जी तूट आहे त्याला आपण फिस्कल डेफिसिट असं म्हणतो. कोविड पूर्व ही जी तूट होती ही 2.8% होती. आता थोडीशी वाढलेली आहे, 3.2% झालेली आहे. अर्थात ही वाढ जी आहे, जरी राजकोषीय तूट वाढलेली असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल मागच्या मुद्द्यामध्ये त्याचं कारण आहे. राजकोषीय तूट वाढण्याचं कारण महसुली खर्चामध्ये आपल्या वाढ झालेली आहे. महसुली खर्चामध्ये वाढ झालेली असल्यामुळे साहजिकच राजकोषीय तूट वाढत असते. राजकोषीय तूट याचा अर्थ एकूण खर्च वजा महसुली प्राप्ती अधिक बिगर कर्ज भांडवली प्राप्ती. म्हणजे राजकोषीय तूट काढायची असेल तर जो काही एकूण खर्च होतोय मग तो महसुली खर्च असू दे किंवा भांडवली खर्च असू दे, हा जो भांडवली खर्चामध्ये वाढ झालेली आहे, महसुली खर्चामध्ये वाढ झालेली असेल तर राजकोषीय तूट करताना एकूण खर्च वजा महसुली प्राप्ती. महसुली प्राप्ती म्हणजे महसूल उत्पन्न, कराच्या मार्गाने मिळणारं उत्पन्न, किंवा बिगर कर्ज भांडवल प्राप्ती म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की जे टॅक्स वगैरे याच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न. या दोघांच्या मधला फरक म्हणजे राजकोषीय तूट असते आणि ती आता 3.2% आहे. त्याच्यानंतर कर्ज GDP गुणोत्तर. साहजिकच भारताचा आर्थिक विकास दर हा जगामध्ये सर्वात जास्त आहे, सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आणि मग या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेवर जर कर्जही वेगाने वाढत असेल तर त्याचे जे इफेक्ट आहेत हे तेवढे प्रभावी नसणार आहेत किंवा अनुकूल नसणार आहेत. आणि त्याच्यामुळे हा मुद्दा आपल्याला विचारात घ्यावा लागतो की कर्ज GDP गुणोत्तर जे आहे 2020 पासून या गुणोत्तरात 7.1% घट झालेली आहे. म्हणजे GDPच्या मानाने कर्जाची जी मर्यादा आहे किंवा कर्जाची जी संख्या आहे ही कमी होत आहे. कर्जाचं प्रमाण जे आहे हे कमी होत आहे. उच्च सार्वजनिक गुंतवणूक सुरू ठेवूनही भारतानं आपलं कर्ज कमी करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आपण बघतो की सार्वजनिक गुंतवणूक जी आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समध्ये वगैरे प्रचंड मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. सार्वजनिक गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात केली जात आहे. असं सुद्धा भारताने आपलं कर्ज कमी करण्यात यश मिळवलेलं आहे. साहजिकच जेव्हा तुमच्यावरचं कर्ज कमी होतं तेव्हा तुमची समाजामध्ये पत वाढते. त्याचप्रमाणे देशाच्या बाबतीत सुद्धा आहे. ज्यावेळेला भारताची जागतिक पत वाढायची असेल तर त्याच्यावरचं कर्ज कमी होणं गरजेचं आहे. आपण पाहिलं की 3 नामवंत संस्थांनी भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केली. यातलं हे एक महत्त्वाचं कारण आहे की भारताचं जे कर्ज GDP गुणोत्तर आहे हे कर्ज GDP गुणोत्तर याच्यामध्ये घट होत आहे. याचा अर्थ भारतावरचं कर्ज हे वर्षानुवर्ष थोडंफार कमी होत आहे. याच्यामध्ये आतापर्यंतच्या भागामधले ह्या 2-3 आकडेवाऱ्या परत एकदा मी रिवाइज करतो कारण याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाईल. केंद्राचा भांडवली खर्च जो आहे हा 4% आहे. कर्ज GDP घट जी आहे ही 7.1% आहे. राज्याचा भांडवली खर्च जो आहे 2.8% आहे आणि राज्यांची तूट जी आहे जी 3.2% आहे. राजकोषीय तूट आहे ती राजकोषीय तूट जी आहे ही 3.2% आहे. तर हे काही महत्त्वाचे आकडे नोट डाऊन करून ठेवा. आता पुढचा मुद्दा आहे बँकिंग क्षेत्राचं ऐतिहासिक आरोग्य. आज आपण बघतो की भारतामधलं बँकिंग सेक्टर हे खूपच असं म्हटलं तर अतिशय सुदृढ स्थितीमध्ये असणारं असं बँकिंग सेक्टर आहे. ह्याच्यामध्ये भारताच्या बँकिंग सेक्टरमध्ये जो ग्रॉस NPA आहे, NPAचा फुल फॉर्म होतो नॉन परफॉर्मिंग असेट. कशाला नॉन परफॉर्मिंग असेट म्हटलं जातं तर बँकेने समजा एखादं कर्ज तुम्हाला दिलं आणि तुम्ही 90 दिवस त्याच्यावरचं कुठलंही व्याजही भरलं नाही, मुद्दलही परत केलं नाही तर ते कशामध्ये जातं NPA मध्ये जातं. असं जे ग्रॉस NPA आहे या ग्रॉस NPA मध्ये फक्त 2.2% एवढं प्रमाण आहे. त्याच्या अगोदर ग्रॉस NPA हा थोडासा जास्त होता. तो आत्ताचं प्रमाण या वर्षाचं प्रमाण हे कमी आहे. म्हणजे बुडीत कर्जाचं प्रमाण जे आहे हे कमी आहे. हा दशकातील निचांकी असा स्तर आहे. त्याच्यानंतर 0.5% नेट NPA आहे. नेट NPA याचा अर्थ काय? ग्रॉस NPA याचा अर्थ बँकांनी आपल्या भारतातल्या बँकांनी जेवढी काही कर्ज दिली आहेत त्याच्यामधलं जे बुडीत कर्ज आहे त्या बुडीत कर्जाचं एकूण प्रमाण म्हणजे ग्रॉस NPA. आणि नेट NPA याचा अर्थ बँकांनी कर्ज देताना काहीतरी प्रोव्हिजन्स करून ठेवाव्या लागतात की समजा बँकेने मला 1 लाख रुपये कर्ज दिला आणि जर समजा बँकेला वाटलं की ह्या माणसाने हे कर्ज बुडवलं
तर त्याच्या प्रमाणात काहीतरी प्रोव्हिजन करावी लागते की जेणेकरून बँकेच्या व्यवहाराला कुठेही बाधा येणार नाही. तर त्याला काय तर ती ज्यावेळेला NPA वजा करतो आपण, सॉरी ती प्रोव्हिजन ज्यावेळेला आपण ग्रॉस NPA मधून वजा करतो त्यावेळेला ते नेट NPA तयार होतं. नेट NPA फक्त 0.5%. म्हणजे जे बुडीत कर्ज जे आहे, बुडीत कर्जाचं नेट NPAचा जो भाग आहे हा फक्त 0.5% आहे. कर्जामध्ये वाढ झालेली आहे, 18.4% कर्जवाढ झालेली आहे. कर्जामध्ये वाढ होते त्यावेळेला सुद्धा त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेला फायदा होतो. साहजिकच कर्ज काढली जात आहे, त्याच्यातली बहुतांश कर्ज जी आहे ती प्रोजेक्टसाठी काढली जातात, इंफ्रा प्रोजेक्टसाठी काढली जातात किंवा नवीन उद्योगधंद्यांसाठी काढली जातात. त्याच्यामुळे त्याचा नक्कीच फायदा होतो. ताणतणावाच्या परिस्थितीमध्येही बँकांकडे पुरेसे भांडवल उपलब्ध आहे. हे आपल्या IMFच्या FSAP 2025च्या अहवालामध्ये सुद्धा स्पष्ट झालेलं आहे. याच्यामध्ये थोड्याशा ह्या 3 कन्सेप्ट नीट समजून घ्या, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. पहिला मुद्दा आहे NPA, नॉन परफॉर्मिंग असेट. कशाला नॉन परफॉर्मिंग असेट म्हटलं जात आहे? तर कर्जाचा हप्ता किंवा व्याज 90 दिवसापेक्षा जास्त काळ थकीत बँकेसाठी उत्पन्न मिळवून देणं थांबवतं. जर तुम्ही बँकेकडून कर्ज घेतलेला आहे, त्याचा हप्ता किंवा व्याज तुम्ही 90 दिवस नाही भरला तर साहजिकच ते दिवसापेक्षा जास्त काळ थकीत झालं तर बँकेसाठी उत्पन्न मिळवून देणं थांबवतं. म्हणजे त्या असेटचा बँकेला काहीच उपयोग होत नाही, म्हणून त्याला आपण नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणतो. ग्रॉस NPA याचा अर्थ काय? तर बँकेकडे असलेल्या एकूण थकीत कर्जाची बेरीज, तरतुदी वजा न करता एकूण कर्जाची जी बेरीज आहे त्याला आपण ग्रॉस NPA म्हणतो. आणि नेट NPA मध्ये काय होतं? ग्रॉस NPA मधून ज्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत त्या वजा केल्यानंतर आपल्याला ग्रॉस NPA मिळतो आणि त्याच्यावरून खरं तर आपल्याला आर्थिक आरोग्याचं अचूक चित्र स्पष्ट होतं. म्हणजे उदाहरणार्थ जर समजा तुम्हाला नेट NPA काढायचं आहे, NNPA काढायचं आहे, नेट NPA काढायचं आहे तर ग्रॉस NPA मायनस प्रोव्हिजन्स. फक्त प्रोव्हिजन्स ही संकल्पना समजून घ्या. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँकेला थकीत कर्जाच्या प्रमाणात नफ्यातून बाजूला काढून ठेवावी लागणारी रक्कम. उद्या जर बँकेवर काही संकट आलं, बँकेवरचं जे बुडीत कर्ज आहे किंवा थकीत कर्ज आहे हे वाढलं, तर बँकेजवळ जी पर्यायी व्यवस्था असावी त्या पर्यायी व्यवस्थेला काय म्हटलं जातं? प्रोव्हिजन किंवा तरतूद म्हटलं जातं. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार बँक जेवढं कर्ज देते त्या कर्जाच्या प्रमाणात तिला काय करावी लागते? नफ्यातून बाजूला काही रक्कम काढावी लागते. त्या रकमेला आपण काय म्हणतो? प्रोव्हिजन असं म्हणतो. आणि तुमच्या GNP मधून ही प्रोव्हिजन जर मायनस केली तर तुम्हाला काय मिळतो? नेट NPA NNPA मिळतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे वित्तीय समावेशन. विविध सरकारी योजनांद्वारे बँक सेवा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळालेलं आहे. आपण पाहतो की आज बहुतेक सर्व लोकांची बँकेमध्ये आपल्याला अकाउंट दिसून येतात. अगदी ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपल्याला गुगल पे, फोनपे सारख्या ज्या डिजिटल सेवा आहेत ह्या वापर अतिशय प्रमाणात वाढलेला आहे हे लक्षात येतं. याचं कारण ह्यालाच आपण वित्तीय समावेशन असं म्हणतो. हे वित्तीय समावेशनामध्ये महत्त्वाचं योगदान जे आहे हे या 4 योजना आहेत. याच्यामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना असेल. प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये 55.02 कोटी खाती काढण्यात आलेली आहेत. मार्च 2025 पर्यंत 55.02 कोटी खाती काढण्यात आलेली आहेत. याच्यामध्ये 36.63 कोटी खाती जी आहेत ती ग्रामीण किंवा निमशहरी भागातील आहे. स्टार्टअप इंडियामध्ये तुम्हाला रुपये 10 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज मिळतं. नवीन व्यवसाय तुम्हाला ग्रीनफील्ड सेक्टरसाठी ज्यावेळेला तुम्हाला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल 10 लाख ते 1 कोटीपर्यंत कर्ज मिळतं. SC ST महिला उद्योजकांना नवीन उद्योगासाठी ही कर्ज योजना आहे. त्याच्यानंतर PM स्वनिधी जे आहे तारणमुक्त खेळतं भांडवल कर्ज दिलं जातं. जे स्ट्रीट वेंडर्स आहेत त्यांना हे कर्ज दिलं जातं. त्याच्यानंतर प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे याच्यामध्ये 36.8 लाख कोटी कर्ज आतापर्यंत वितरित करण्यात आलेलं आहे ऑक्टोबर 2025 पर्यंत. याच्यामध्ये काही मुद्दे हे थोडेसे नीट समजून घ्या, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहिली सगळ्यात महत्त्वाची योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना. प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे ही लहान व्यावसायिकांना आणि उद्योजकांना विनातारण कर्ज उपलब्ध करून देते. ही जी कर्ज आहेत ही कर्ज याची सुरुवात जी आहे ती 8 एप्रिल 2015ला झाली. याच्यावरील परीक्षेला प्रश्न विचारला जातो की प्रधानमंत्री मुद्रा योजनेची सुरुवात केव्हा झाली? तर हे जे मुद्रा योजनेची सुरुवात जी आहे ही 8 एप्रिल 2015ला झाली. त्याचं जे उद्दिष्ट आहे फंडिंग द अनफंडेड, ज्याच्याकडे निधी नाही त्यांना निधी देणं हे उद्दिष्ट तुम्हाला विचारलं जातं.
की प्रधानमंत्री मुद्रा योजनेचं उद्दिष्ट काय आहे याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. तर हे उद्दिष्ट आहे फंडिंग द अनफंडेड. 3 प्रकारची कर्ज देतं. शिशु कर्ज जे आहे याची कर्ज मर्यादा 50,000पर्यंत आहे. 50,000पर्यंत हे कर्ज दिलं जातं. जे उद्योग आपला छोटा किंवा नवीन व्यवसाय नव्याने सुरू करत आहेत त्यांच्यासाठी हे कर्ज असतं. किशोर कर्ज जे आहे ते 50,000 1 ते 5 लाखापर्यंत दिलं जातं. ज्यांचा व्यवसाय आधीच सुरू झालेला आहे पण त्यांना अधिक भांडवलाची किंवा कच्च्या मालाची गरज असेल तर ते किशोर कर्ज घेतलं जातं. तरुण कर्ज जे आहे हे 5 लाख ते 10 लाखापर्यंत दिलं जातं. 5 लाख 1 रुपया ते 10 लाखापर्यंत हे कर्ज दिलं जातं. स्थापित व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार करावायचा असेल किंवा नवीन यंत्रसामग्री खरेदी करावायची असेल तर हे तरुण कर्ज दिलं जातं. अर्थात ही विनातारण कर्ज योजना आहे. पुढचा मुद्दा आहे तो मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना. ही एक महत्त्वाची योजना आहे. जगातील सर्वात मोठी आणि आर्थिक समावेशन मोहीम. प्रत्येकाचे खाते प्रगतीचे नाते हे त्याचं घोषवाक्य आहे. 28 ऑगस्ट 2014ला ही योजना सुरू झाली. त्या तारखा लक्षात असू द्या. बँकिंग सुविधा नसलेल्या प्रत्येक कुटुंबाला बँकिंग प्रवाहात आणणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. प्रमुख वैशिष्ट्याची कुठली आहेत तर 0 बॅलन्स खातं. या ठिकाणी किमान रक्कम ठेवण्याची अट नाही. रुपे डेबिट कार्ड खातेदाराला मोफत कार्ड दिलं जातं. विमा संरक्षण रुपये 2 लाखापर्यंतचा अपघाती विमा आहे नवीन खात्यांसाठी. ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे. पात्र खातेदाराला रुपये 10,000 पर्यंतचं कर्ज मिळतं. आणि थेट लाभ सरकारी योजनांचे जे थेट लाभ आहेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे आहेत हे या योजनेमुळे होतात. त्या खात्यामध्ये सरकारी योजनांचे जे पैसे आहेत ते थेट या खात्यामध्ये जमा होतात. त्याच्यानंतर पुढची योजना जी आहे स्टार्टअप इंडिया योजना. याची सुरुवात 5 एप्रिल 2016ला झाली. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. याची कर्ज मर्यादा जी आहे रुपये 10 लाख ते 1 कोटीपर्यंत आहे. प्रत्येक बँक शाखेने किमान एक SC ST आणि किमान एक महिला उद्योजकाला कर्ज देणं बंधनकारक आहे. फक्त ह्या कर्जामध्ये हे लक्षात असू द्या केवळ ग्रीनफील्ड प्रकल्पासाठी. की ग्रीनफील्ड प्रकल्प याचा अर्थ की तुम्ही पूर्ण व्यवसाय नव्याने सुरू करताय. म्हणजे तुम्ही नव्याने जागा घेणार आहात, प्रोजेक्ट बांधणार आहात. अशा प्रोजेक्ट्सला काय म्हटलं जातं ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. ऑलरेडी तुमचा व्यवसाय असेल तर त्याला स्टार्टअप असं म्हटलं जात नाही. तुम्हाला नवीन एखादा प्रकल्प सुरू करायचा आहे, तुम्हाला नवीन योजना सुरू करायची आहे तर तुम्हाला हे कर्ज मिळत असतं. रुपये 10 लाख ते 1 कोटीपर्यंतचं कर्ज मिळत असतं. तर त्याचबरोबर हे झालं वित्तीय समावेशनाचा मुद्दा. पुढचा मुद्दा जो आहे हा वित्तीय क्षेत्रातील इतर पैलू जे आहेत फायनान्शियल मार्केट्स जे आहे त्या फायनान्शियल मार्केट्सबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये डीमॅट खाती जी आहेत ही आपण पाहू शकतो की 21.6 कोटीच्या पुढे याची संख्या गेलेली आहे. शेअर मार्केटमध्ये वगैरे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर डीमॅट अकाउंट काढावं लागतं. आणि ही डीमॅट अकाउंट आपण पाहतो की अगदी आता 21.6 कोटीच्या पुढे ही संख्या गेली. आपण एक मुद्दा तुमच्या लक्षात येईल की इन्कम टॅक्स भरणारी जे इन्कम टॅक्स धारक आहेत ही संख्या मात्र फक्त 9.2 कोटी आहे आणि डीमॅट अकाउंट मात्र 21.6 कोटीच्या पुढे गेलेले आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल की इन्कम टॅक्स धारकांची संख्या सुद्धा खूप वाढणार आहे. डिसेंबर 2025 पर्यंत 235 लाख नवीन डीमॅट खाती उघडली गेली आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड 2.5 कोटी एकूण 5.9 कोटी वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. 3.5 कोटी गुंतवणूकदार निम शहरी आणि ग्रामीण भागातून 3.5 कोटी जे गुंतवणूकदार आहेत हे निम शहरी आणि ग्रामीण भागातले एकूण 5.9 कोटी आहेत. आणि त्यातला जास्त प्रमाण जे आहे हे ग्रामीण आणि निम शहरी भागातलं आहे. गुंतवणूकदार जे आहेत 12 कोटीच्या पार वैयक्तिक गुंतवणूकदार आहेत. म्हणजे 12 कोटीपेक्षा सुद्धा 12 कोटीच्या पलीकडे वैयक्तिक गुंतवणूकदार 21.6 कोटी डीमॅट अकाउंट आहेत. पण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करणारी जी लोक आहेत ही 12 कोटीपेक्षा जास्त आहेत. आणि त्यापैकी सप्टेंबर 2025 मध्ये 1/4 महिला सुद्धा आहेत. त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो गिफ्ट सिटीचा. भारताचं पहिलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे गुजरातमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. गुजरातमधील गिफ्ट सिटी हे जागतिक भांडवल आकर्षित करण्यासाठी सक्षम इकोसिस्टम तयार करत आहे. तर ते गिफ्ट सिटी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. गिफ्ट सिटी जी आहे त्याचं फुल फॉर्म नीट लक्षात घ्या. गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटी असं आहे. हे गिफ्ट सिटी जे आहे हे गांधीनगर आणि अहमदाबाद यांच्या दरम्यान साबरमती नदीच्या काठावर उभारलेलं आहे. एक स्मार्ट सिटी आणि मल्टी सर्व्हिस असं विशेष आर्थिक क्षेत्र SEZ आहे. याची आणखी महत्त्वाची मुद्दा लक्षात घ्या. गांधीनगर या ठिकाणी असणारे हे जे गिफ्ट सिटी आहे हे भारताचं
जागतिक आर्थिक केंद्र आहे, साबरमती नदीच्या काठावर हे उभारलं जात आहे. यामध्ये जर समजा तुम्हाला गिफ्ट सिटीमध्ये आता हे कुणासाठी आहे तर इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेससाठी आहे. ज्यावेळेला ह्या सर्व्हिसेस भारतात येतात तेव्हा त्यांना 10 वर्षाची कर सवलत आहे. 10 वर्ष कुठलाही टॅक्स भरायचा नाही, टॅक्स हॉलिडे आहे. त्याच्यानंतर परदेशी विद्यापीठांची या ठिकाणी उपस्थिती आहे. विमान आणि जहाज लिझिंगसाठी आहे. इंडिया आयएनएक्स द्वारे 22 तास जागतिक व्यापार या ठिकाणी चालतो. तिथे इंडिया आयएनएक्स जो सुरू करण्यात आलेला आहे, जो वित्तीय बाजार आहे, हा 22 तास या ठिकाणी चालत असतो. तर इथपर्यंतच्या भागामध्ये आपण आर्थिक पाहणी अहवालातली महत्त्वाची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. उरलेली वैशिष्ट्ये जी आहेत ती आपण पुढच्या सेशनमध्ये पाहणार आहोत. स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत आर्थिक पाहणी अहवालातले, त्या आर्थिक पाहणी अहवालातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्यावर आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. नक्की तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या मित्रांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा. सर्व विद्यार्थी आवर्जून याला रिस्पॉन्ड करा. धन्यवाद.